खूप दिवसातून ना आज मम्मी गेले होते बघा शेतात आणि आमच्या शेतातला खास करून ना गहू बघण्यासाठी मम्मी गेल्या होत्या. सोबत माझ्यासाठी ना गेल्यानंतर राजगिरीची भाजी पण मम्मीने घेतली बघा. थोडीशी जास्त काय झाली नाही बनवून, तर आम्ही थोडीशीच बनवली होती. तर अगदी छान असा गहूसुद्धा आमचा आला होता आणि आल्यानंतर ना लगेचच ना मम्मीला एक काम लागलं. ते म्हणजे हरभऱ्याची भाजी आणायची. तर मला म्हटलं की थोडीशी हरभऱ्याची भाजी मी खुडून आणते आणि ती बनवलीसुद्धा संध्याकाळी. तर छान अशी तव्यामध्ये बघा बनवली आणि जास्त काय लागत नाही. थोडासा लसूण, थोडंसं मीठ आणि डाळ जी भिजवली होती ना तीच टाकली होती. तर मटकीची डाळ आणि सोबत ना नुसती भाजी तर बनवून चालत नाही. म्हटलं की सोबत पिठलं आणि चपाती पण बनवावं. तर कढई छान अशी ठेवून घेतली आणि जिऱ्या मोहरीची फोडणी दिली. सोबत थोडासा लसूण पण टाकला बघा आणि मस्त असं पिठलं बनवायचं ठरवलं. तर थोडासा कांदा पण टाकला आणि पिठलं ना मम्मी आमच्या खूप छान बनवतात बघा. तर आपण बनवतो ना ते असं छान ह्याच्यामध्ये बनवतो, म्हणजे असं पीठ वगैरे भिजवून. तर तसं न बनवताना जर आहे असं पीठ टाकून जर त्याच्या गाठी वगैरे न होता बनवलं ना तर ते पिठलं एकदम छान लागतं बघा चवीला आणि मस्त पण होतं. हिरवी मिरची, छान अशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि हे बघा कायम ना पिठलं असं बनवतात मम्मी. तर मला तसं काय बनवता येत नाही. तर मी बनवताना पाण्यामध्ये अगोदर त्याला व्यवस्थित गाठी वगैरे फोडून घेते आणि मग बनवते. तर अशी टेस्ट जी आहे ना ती पिठल्याची खूप छान होते बघा. आणि भाजी होती छान अशी बघा. तर चपात्या होत्या आणि इकडं मसाले भातसुद्धा बनवलं होता. तर असं आजचं आमचं जेवण होतं. तर भेटूयात नेक्स्ट छान अशा व्हिडिओमध्ये.